वाळूची मागणी आणि पुरवठ्यातील तफावत दूर करू, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन। महाराष्ट्र सरकार वाळू पुरवठा आणि मागणीतील तफावत दूर करण्यासाठी ठोस पावले उचलत असून पुढील 2 वर्षात हा मुद्दा पूर्णतः सुटेल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला। बावनकुळे म्हणाले, या आठवड्यात वाळू धोरण मंत्रिमंडळासमोर सादर होणार आहे। ज्या ठिकाणी लिलाव झालेले नाहीत किंवा एसी परवानगी मिळालेली आहे तिथे वाळू घाटांची लिलाव होतील। दगड खाणींमधून निर्मिती वाळूचा प्रत्येक जिल्ह्यात प्रसार आणि वापर प्रोत्साहित केला जाणार आहे। नागपूर जिल्ह्यात पाण्याच्या टंचाईबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। 37 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून 22 तारखेला नागपूर शहराची बैठक होणार आहे। शहरात टँकरने पाणी पुरवठ्याची वेळ येणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे। या आठवड्यामध्ये वाळू धोरण हे मंत्रिमंडळासमोर जाईल आणि ज्या ठिकाणी लिलाव झाले नाही आणि ज्या ठिकाणी आम्हाला ईसीची परवानगी मिळाली आहे, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळाला आहे, त्या ठिकाणी वाळू घाट लिलाव होतील। घरकुलांना 5 ब्रास रेती देण्याचाही मोफत रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे, तर त्याचाही तरतूद आम्ही करणार आहोत। एकंदरीत जेवढी मागणी आहे तेवढी पुरवठा होईल असं वाळू धोरण आपण तयार करतो आहे। सोबतच एम सॅन्ड धोरण येत आहे, जे क्रश जे दगड खाणीवरनं तयार केलेली वाळू, जी वाळूचे क्रेशर्स मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही यांना प्रमोट करतो आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाळू तयार करणारे क्रेशर, स्टोन क्रेशर, ज्यातनं वाळू तयार होईल मोठ्या प्रमाणावर, त्यामधून मग ही जी रिव्हर सॅन्ड आहे याची मागणी कमी होईल आणि त्यामुळं मोठ्या 2 वर्षामध्ये वाळूचं जे मागणी आणि सप्लाय याच्यामधला डिमांड आणि सप्लाय मधला जो काही फरक आहे तो दूर होईल। मोठ्या प्रमाणावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता स्टोन क्रेशर लागणार आहे, त्यातून वाळू तयार होणार आहे। नागपूर जिल्हा, नागपूर शहरामध्ये आम्ही या ठिकाणी वॉटर स्कॅर्सिटीची बैठक घेतो आहे। कालही मी एक बैठक घेतली, परवा एक बैठक घेतली आणि या बैठकीतनं नागपूर शहराला पुरेसा पाणी मिळेल आणि जिल्ह्यामध्ये कुठे टँकर लावण्याची परिस्थिती येणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहे। एक 37 कोटीचा आराखडा आम्ही तयार केलेला आहे आणि नागपूर शहरामध्ये 22 तारखेला मी पुन्हा एकदा शहराची बैठक घेणार आहे आणि यातनं नागपूर जिल्हा, अमरावती जिल्ह्याची पाणी टंचाई दूर करण्याचा, अमरावती जिल्ह्याचाही पाणी टंचाई आराखडा मी मंजूर केला आहे। त्यामुळे दोन्ही जिल्ह्यामध्ये, अमरावती जिल्हा, नागपूर जिल्ह्याचा जे टंचाई येणार नाही, स्केअरसिटी होणार नाही याची काळजी आम्ही घेतोय। या राज्यामध्ये विकासाचे खूप प्रश्न शिल्लक आहेत। संजय राऊतांच्या बोलण्यावर महाराष्ट्राचं काही लक्ष नाही, माझे काही लक्ष नाही, कारण आता जनतेला विकास पाहिजे आणि त्यामुळे आमच्या समोर प्रायोरिटी आता पॉलिटिकल प्रश्नाची नाहीये, राजकीय सरबत्तीची नाहीये। आमच्या समोर प्रायोरिटी आहे की महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार कसं न्याय देईल आणि जे आम्ही संकल्प दिला जनतेला तो पूर्ण कसा करू याकडे आमचं लक्ष आहे। संजय राऊतांकडे वगैरे आमचं लक्ष नाहीये। माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल जे कोर्टाने निरीक्षण नोंदवले, खूप टीका होत आहे। माणिकराव कोकाटे यांना जर अपात्र ठरलं असतं तर तिथे निवडणूक घ्यावी लागली असती, खर्च झाला असता, असं कोर्टाचं निरीक्षण आहे। लोक टीका होत आहे या गोष्टी नाही। आता कोर्टाने काय त्या ठिकाणी जे काही टिप्पणी केली असेल त्यावरती मला सविस्तर वाचूनच बोलावं लागेल। बुलढाणा शेतकऱ्यांना आत्महत्या केली, त्याच्या पंचक्रोशीमध्ये पाण्याची मोठी समस्या होती आणि काही दिवसांआधी राज्य सरकारनं त्या शेतकऱ्याला पुरस्कार देखील दिला होता। असं की आता तिथली काय परिस्थिती निर्माण झाली, प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी परिस्थिती निर्माण होते। कधी पाऊस असतो, कधी नसतो, कधी टंचाई असतं, कधी पूर्ण पाणी असतं। प्रत्येक वर्षी परिस्थिती बदलत असते त्या भागामध्ये। त्या ठिकाणी काय परिस्थिती झाली तर नेमका मी त्या ठिकाणी अहवाल घेईल किंवा आढावा घेईल। त्याबाबतीत सरकारकडे विचार झाला पाहिजे आणि तो नक्की करू। पंजाब के अमृतसर में मंदिर के ऊपर ग्रेनेड हुआ है, कैसे देखते हैं इसको? ऐसी जो एक्टिविटी हुई है तो उसके लिए गंभीर स्वरूप से हमारी केंद्र सरकार, वहाँ की राज्य सरकार भी बड़ी कदम उठाएगी और ऐसी ग्रेनेड से जो बॉम्ब हल्ला होता है या ग्रेनेड हल्ला होता है, इसके लिए पूरे देश में एक चिंता का वातावरण बनता है। मुझे लगता है सरकार पूरी तरह से जिन्होंने किया उनको ढूंढेगी और कार्रवाई करेगी।
क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था, तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।